तर गाईज आमच्या इथं ना उद्या अक्षय तृतीयेची तयारी चालू आहे. मम्मी आणि सोना ना इथं मटक्या सजवत आहेत. ते कर्रा भरतात ना ते. हे 2 सजवायचे बाकी, ते 2 सजवत आहेत. रात्री तर गाईज रात्री ना डाळ भिजत टाकून ठेवत आहे. कसली डाळ दिदी? ही मुंगाची डाळ आहे पिवळीवाली, आणि ही सफेद मुंगाची ना. आमचे मेहंदी आर्टिस्ट आहे राणी, सोना आणि मम्मी बिना मेहंदी आर्टिस्ट असून पण इतक्या भारी बनवलंय. आणि म्हणते मी मेहंदी आर्टिस्ट आहे. माझ्या आत्यापेक्षा कमीच आहे. बघा राणी किती फास्ट काढते ना. आता सकाळची तयारी चालू आहे. इथं मुंगाची डाळ टाकली पिवळीवाली, आणि ही उडदाची डाळ आहे सफेदवाली, बिना पोत्राची असते ती. यांचे वडे बनतात. आम्ही लोक रात्री भिजवून ठेवू म्हणजे सकाळी यांना वाटून सनी यांचे वडे बनवू. आणि तिथं ना मम्मी मस्त मटक्याला हे करते, त्याला तुम्हाला दाखवते. इथं मम्मी बघा ते बनवून झालं. याला डिझाईन देऊन झाली आहे. ही आमच्या मेहंदी आर्टिस्टने डिझाईन बनवली आहे त्याच्यावरती. देवाला नाही का मी काढलेलं आहे, आणि ते राणीने बनवलं. हाय गाईस, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला माझ्या व माझ्या फॅमिलीकडनं अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना अक्षय तृतीय आहे. आम्ही लोक आमच्या वारवडिलांना जेवणार आहे. तर तुम्हाला पण दाखवीन मी आम्ही लोक कसं म्हणजे सण साजरा करतो. तर चला तुम्ही पण बघूया आमच्या घरचा सण साजरा केलेला. सगळ्या डाळ शिजवून झालेली आहे आणि गोड पण कुठला आहे दीदीने. गुळाच्या पुरणपोळ्या. गाईस मम्मीने आता इथं रसोई बनवती आहे बघा. तर दीदीने ना इथं सर्व वाटून ठेवलेलं आहे बघा. मिरचीचा ठेचा, उडदाची डाळ भजनसाठी, डाळ. तर गाईस इथं ना मम्मी आता भजनचं सामान रेडी करते. मिरची, कांदे, आणि तिकडं रसोई होती आहे. पुरण शिजून झालेलं आहे. मम्मी ना इथं पापड तळती. आता सर्व रेडी झालेलं आहे, फक्त बनवायचं आहे. पापड तळून सनी मम्मी भजे वगैरे तळून घेईन आणि पुरणपोळी बनवायची, मग झाला स्वयंपाक. झाल्या तू मुंगाचे लाडके झाले, बेसनाचे लाडके. गबू आता काम करायला बसली आहे. अरे दीदीच्या पुरण वाटत होती तिथपर्यंत मम्मीने सर्व रेडी केलं आहे. पुऱ्या पण तळल्या आहे, भजे पण बनवून घेतलेले आहे. ते बघा कांद्याची, मुंगाची आणि वडे, हे पोळी, पीठ पण मळून झालेलं आहे. आता फक्त पुरणपोळी बनवायची आणि रसोई वगैरे सर्व झालं. बघा मम्मी ना पोळ्या बनवते. मी शूट काय करत नाही कारण की ना ते पूजेचं सामान वगैरे रेडी करावं लागतंय म्हणून. ते बघा, आणि मी ना ताट रेडी, हे बघा मी ताट रेडी करते आहे घास टाकायचा. त्यामुळे मी काय जास्त शूट नाही करू शकते. हे देवाला उपार ठेवतात आणि हे घास टाकायचं ताट रेडी करते. आणि इथं पण पकडा मम्मींनी पुऱ्या पण बनवलेल्या आहे आणि पोळी पण बनवते आणि पराठा पण बनवते काकांसाठी. आणि गाईच घास पण रेडी झालेला आहे. इथं ताट पण रेडी आहे. इथं आगपेटी पण पेटवली आपण. आमच्यात कर्रा भरतात वारवर डेलसाठी पाणी म्हणून. टाका आपण.
सोना आधी घास टाकायला बोलवायसाठी दादांचा आणि माझे काका आजोबा नाना आजी सर्वजण आहे त्यांचे फोटो काढते आम्ही काढत नाही त्यामुळे इथं त्या पप्पांना इथे घास टाकतायत माझ्या आजी आजोबांचे घास कावळ्याला खाऊ घालताय तिचा जीव चालला आम्हाला घेऊन जा सर्व इथं मामांच्या इथं आली मी मामा पण घास टाकताय येत आहे पप्पा आणि इथं सोनाने दादांचा फोटो पण पुजलाय वाव रांगोळी किती भारी काढली सोनाने मेहंदी आर्टिस्ट आहे ना म्हणून मारू बाबा काय देऊ तुकाराम बाबा तुकाराम बाबा बाकीचे बारबेट दादा श्यामदादा जगुताई पप्पा नावं सांगतायत रंगाई जगाई तुकाराम बाबा टाकू दे काळ्या बी नाही घात बी बाकी चड्ड्यावर एक गावनवरती हाटत गावाचं चालू लवकर चलत नाही आता ते लवकर कोल्ड्या काढा होत्या होते आमचे अक्षय तृतीय बघा आम्ही अक्षय तृतीयेला काय काय बनवलंय कुरडाई पापड पुरणपोळी कांद्याची भजी वडे 2 प्रकारचे रसोई आणि आमचा रस आणि पुऱ्या मला काही तसा होता माझा अक्षय तृतीयेचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग बघून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा